ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण मार्केटमध्ये शेतकऱ्यावर पहाटे हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जखमीच्या सख्या मोठ्या भावाला महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सलग 3 दिवस कसोशीने तपास करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक केली आहे। गुरुवारी पहाटे 5च्या सुमारास कल्याणमधील सापाडगाव येथील बारकू मडवी वय 52 वर्ष हे लक्ष्मी मार्केटच्या गेट नंबर 4 समोर बैलाला मक्याचा चारा खरेदी करण्यासाठी आलेले असताना एका अनोळखी इसमाने अज्ञात कारणावरून त्यांच्या पाठीमागून मानेवर, तोंडावर, हातावर कोणत्या तरी धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केलाय। याबाबत महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन येथे जखमीचा मुलगा प्रणय मडवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जखमी बारकू मडवी यास ज्या ठिकाणी हल्ला करून जखमी केलं त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्या अनुषंगाने पुढील तांत्रिक तपास केला असता जखमी इसम बारकू मडवी व त्याचा सख्खा मोठा भाऊ कृष्णा मडवी वय 55 वर्ष यांच्यामध्ये वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून व एअरटेल कंपनीच्या टॉवरचे भाड्याचे पैसे वाटणीवरून वाद असल्यानं त्यांच्यामध्ये टोकाचे वैर असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पुढे कृष्णा मडवी यांच्याकडे तपास केला असता त्याने हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे। ही कामगिरी पोलीस उपआयुक्त अतुल झेंडेसह पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील भुजबळ, विनोद पाटील पोलीस उपनिरीक्षक विकास मडके, जानूसिंग पवार पोलीस हवालदार, मनोहर चित्ते, अजय पाटील, महेंद्र मंजा, काशीनाथ जाधव पोलीस नामदार, किशोर सूर्यवंशी, आनंद कांगरे, महेंद्र पाटील पोलीस शिपाई, दीपक थोरात, हरिभाऊ दळवे, श्रीधर वडगावे, महेश कोळी यांनी केली आहे। दिनांक 6/2/2025 रोजी पहाटे 5च्या सुमारास लक्ष्मी मार्केट कल्याण येथे एका शेतकऱ्यावर हल्ला झाल्याची बातमी आम्हाला समजली। त्या अनुषंगाने महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल केला आणि रितसर त्याचा तपास सुरू करत असताना महात्मा फुलेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साबळे साहेब यांनी आणि त्यांच्या टीमनी डीबी टीमनी या गुन्ह्याचा सूक्ष्मरीतीने कसोशीने तपास सुरू करत असता त्यांच्या लक्षात आले की या गुन्ह्याचा तपासामध्ये ह्या मारेकरू जवळचाच माणूस असावा। त्या अनुषंगाने परत त्यांनी तपासाचे चक्र फिरवले असतात काही तांत्रिक विश्लेषण केले आणि सीसी फुटेजचा आढावा घेतला तर हा जो आरोपी आहे हा मारेकरी फिर्यादीच्या मागेच पाठलाग करत असताना त्यांच्या तपासात निष्पन्न झाले। आम्ही त्याला ताब्यात घेतलं। तो आरोपी हा फिर्यादीचा सख्खा भाऊ निघाला आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरनं दोघांमध्ये वाद असल्याचे निष्पन्न झाले। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने आम्ही त्याला ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।